out of nowhere, he started talking about feminism. मृण्मयी, अशा कॉमेंट्सना इग्नोर कर, अजिबात भाव नको देऊस. नेगेटिव्ह कॉमेंट्स असतील, रिप्लाय पण द्यायची गरज नाहीये तुला, पण ह्या कॉमेंटला डिझर्व करते यार. तर अर्जुन काळे इन जनरल ही जस्ट कॉमेंटेड ऑन माय व्हिडिओ, ज्या व्हिडिओवर मी मेल इगोवर थोडंफार काहीतरी बोलली, कारण एवढे सुंदर त्या व्हिडिओवर कॉमेंट आलेले की मला असं झालं की रिप्लाय तो बनताय. पण टू माय सरप्राईज दिस मॅन हॅज प्रूव्ह मी रॉंग. काळ्यांचं मी तुम्हाला ना इन जनरल सांगते काय आमच्यात जरा संभाषण झालेलं. तर ही वॉज लाईक आउट ऑफ नो वेअर ही स्टार्टेड टॉकिंग अबाउट माय डॅड. ठीक आहे. आणि वाय ही इज चार्जिंग फॉर शोज, प्रमोशन, मूवीज. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या वडिलांनी फ्रीमध्ये काम केलं पाहिजे, असं काहीतरी फालतू कॉमेंट केली. आय टेक माय वर्ड्स बॅक. त्यांनी खूप असं विचार करून खूप माइंडफुली कॉमेंट केली ती. समजावण्यासाठी एक रिप्लाय दिला, पण चुकीची कोण होती? मी दगडाला पण समजवू शकते की बाळा ऐक, पण मी कोणाला समजवत होती? अर्जुन काळेला. Out of nowhere, he started talking about feminism. And he deleted that comment later. Bro, sir, I am very smart. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय सर. तर आजपर्यंत शाळेत हा शब्द कधी इंट्रोड्यूस पण केला नाहीये. मी इंग्लिश शाळेत शिकलीये, पण हा शब्द मी सरांना विचारलं की सर फेमिनिझम म्हणजे काय, कारण आमच्या डिक्शनरीत तर नव्हतं. तर सरांनी, मी बोलली ना मी दगडाला पण समजवू शकते, पण सर. तर सरांनी काय केलं, गुगलवर गेले आणि गुगलवरून ना मस्त एक पॅराग्राफ कॉपी पेस्ट केला. तर आय एम बिंग अ व्हेरी रेस्पेक्टफुल फेमिनिझम ऑन इट स्पीक. मी सरांना बोलली माझा दगड कुठे आहे. मी दगड शोधत होती त्या दिवशी, तो भेटला नाही मला. पण मग अर्जुन काळे सरांची ओळख झाली माझी. प्रोफेसर अर्जुन काळेंनी एक नवीन शब्द दिला आहे, फेमिनिझम. आपल्या सगळ्यांच्या डिक्शनरीमध्ये गुगलवर जाऊन आपण सगळ्यांनी ह्याचा अभ्यास केला पाहिजे.